आता मी हात पसरले, मी आता हात पसरणार नाही, मी मूठ झाकली, झाकणं हे कर्मच झालं ना, दोन्ही कर्मच झालं ना. म्हणून त्या ठिकाणी अकर्माला सुद्धा काय कर्म आहे. अशी ज्याची बुद्धी आहे सहायुक्त हा, आणि त्यांनी सर्व कर्म केल्यासारखे आहेत. म्हणजे सर्व कर्माचं जे फल नैष्कर्म्य स्थिती ती ह्याला प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. आता त्याचं स्पष्टीकरण इथं उलट जास्त स्पष्ट करतात. आता सांगतात की क्रिया काही न व्हावी ऐसे ज्ञानिया वाहे जीवी, तरी अखंड एक रस चवी चाखिली नाही. जर एखादा मनुष्य माझ्याकडून अमुक एक कर्म माझ्याकडून कर्म करायचंच नाही असा आग्रह त्याचा असेल, तर त्याला अखंड एक रस साचणाऱ्या ब्रह्मसुखाची किंवा ब्रह्मज्ञानाची त्याला अनुभूतीच प्राप्त झाली नाही असं म्हणतात. अवघे सांडून, थोडासा वेगाने घेतो, आता अवघे सांडून राहिला दरकुटी पडून, ते काय नव्हे जाण करणी झाली. ते म्हणतात त्यांनी सगळ्याचा त्याग केला आणि तिथं जाऊन एका गिरीकंदरामध्ये दरी मध्ये पडून राहिला, मी काहीच करणार नाही. इतकंच नाही, मी मधुकरीला सुद्धा जाणार नाही, आयाचित वृत्तीनं राहील असं म्हणून गेला, तरी ते काय करणी नाही झाली, त्याचा कर्म नाही झालं का. आहे की नाही. अगोदर लोकांच्यात होता आणि आता काय झाला, एकांतात जाऊन राहायला लागला. एकांतात राहणं हे कर्म नाही झालं का दरकुटीमध्ये. असो त्या पडनयाही वरी असे कोणी एको काळवरी, तितुकियाचा व्यापारी झालाशी, तितुकिया व्यापारी झालाशे तो. ते म्हणतात बरं पडून राहिला, पडून राहण्यात किती स्वातंत्र्य मिळवलं, तर ते म्हणतात कोणी एको काळवरी, जितका तो काळ आहे त्या काळापर्यंत म्हणजे नियोजित काळापर्यंत किंवा काळाचं जोपर्यंत साही आहे तोपर्यंत तितुकियाचे व्यापारी झाला असे तो, की तितकाच तो व्यापार करणारा झाला. कोणता व्यापार. अगोदर लोकांच्यात मिरवत होता, आता गिरीकंदरामध्ये पडून राहिला. एवढा आता कर्म कोणतं झालं, गिरीकंदरामध्ये पडून राहणे हे त्याचं कर्मच झालं की नाही. अथवा हाही निरोध सोसून पावला जई मरण, ते काय नव्हे जाण करणी झाली. म्हणजे याचा अर्थ आहे की अनेक प्रकारचे प्रतिबंध एकांतामध्ये त्याला गिरीकंदरामध्ये येतात. ते जितका काळ सोसल तेवढंच राहील, नंतर पुन्हा काय होईल, पुन्हा येईल. पण एखाद्याने त्या प्रतिबंधावर मात केली आणि त्या एकांताचं सुख भोगलं, तर तरीसुद्धा ते त्या कर्म करत असताना त्याला कमीत कमी मरण येणार आहे की नाही. मरण तर येणारच आहे. मग जर त्याला पावला जई मरण, ते काय नव्हे जाण करणी झाली. पुनरपी जननम पुनरपी मरणम हे सुद्धा एक कर्मच आहे की नाही. ही क्रिया, ह्या क्रियेतून तो सुटला का मरणाला तो प्राप्त झालाच. समजा त्याने काहीच केलं नाही, त्यालाच तो नैष्कर्म्य समजू लागला, तरीसुद्धा मरण नावाचे क्रियापद पुन्हा लागेलच काही नाही. मरण तर त्याच्यावर काळाच्या ओघात येणारं मरण, ते मरण तर त्याला चुकवता येणार नाही. ऐशेनेशी जो मेला तरी जन्माचा पांग लागला. आणि असं करून तो मेला म्हणजे काय झालं, एकांतात राहिला, ज्ञान झालेलं नाही, अत्यंत मनाचा निरोध सोसून मरेपर्यंत राहिला. मग मरेपर्यंत राहिला म्हणजे तो काय विधेय कैवल्याला प्राप्त होणार आहे का. तर मृत्यूही मागेल जन्म, काय म्हणतात ऐशेनेशी जो मेला, असा जो मेला तरी जन्माचा पांग लागला, तरी त्याला जन्माचं परतंत्र आलंच की नाही. कारण का उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्मलियास असे ठेविला मृत्यू मागे, जो जन्मला त्याला मृत्यू ठरलेलाच आहे. जातस्य ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतश्यच. जन्मलेला मृत्यू आहे, मृत्यूवानाला परत जन्म आहे. आता आनंदाच्या डोई देहाशीच ठाव नाही, तेथे जिन्या मरण्याची काही वार्ता साजे. खरा हा जो स्वानंदाभिराम महात्मा आहे जीवनमुक्त, तो असा आहे का, त्याच्या दृष्टीनं आनंदाच्या डोहामध्ये देहाचा स्थानच नाही. घनीभूत आनंद स्वरूप असणाऱ्या प्रत्येक ब्रह्मरूप प्रत्येकात्म्याच्या ठिकाणी घनीभूत आनंदाचा मूलभूत स्रोत, त्या ठिकाणी देहाला जागा नाही, तिथं जीवन आणि मरण आहेच कुठं. म्हणजे याचा अर्थ ज्ञानवान नसणाऱ्या पुरुषाने कितीही जरी कर्मचा स्वरूपाने परित्याग करील म्हणला आणि ज्ञान झालेलं नसलं तरी त्याला जन्ममरण परमा खंडित होऊ शकत नाही. पण ज्ञानवान पुरुष जो आहे, तर ज्याच्या बोधामध्ये या ठिकाणी देह नाही, कर्म नाही, असंग निर्विकार असणारं ब्रह्मरूप प्रत्येकात्मा मी आहे असं ज्याला संशय विपर्यरहित ज्ञान किंवा त्या ज्ञानाची अनुभूती आहे, त्या पुरुषाला मरण्याची काही वार्ता साजे. त्याच्या ठिकाणी तो पुरुष मरतो असं म्हणता येईल का. उलट तो कसा सांगणार,
छाती ठोकपणे सांगणार, मरण माझे मरोनी गेले मज केले अमर, आपले मरण पाहिले म्या डोळा. ह्या ग्रंथीभेद हेच मरण आहे आणि ते माझं केव्हाच गुरुकृपेने झालेलं आहे. असं म्हणून त्याला आता मरणाची काहीच भीती नाही. झाला तो सोहळा अनुपमे, आम्ही जिवंत असताना झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा. अशा प्रकारची आमची स्थिती आहे. रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती आहे आहे यमधर्म, अशी त्याची स्थिती आहे. तेथे करणी की उगेपण याची जातीचं नाही जाणं, तो आपण या वाचून काहीच न देखे. त्याच्या ठिकाणी करणी म्हणजे कर्म आहे किंवा कर्मापासून मुक्तता स्तब्धता आहे. ही त्याची त्याला त्याच्या जन्म त्याच्या नावातच नाही. म्हणजे त्याच्या अंतःकरणवृत्तीवर या ठिकाणी हे कर्म आहे का ह्या कर्माचा परित्याग आहे अशा गोष्टी त्याच्या मनावरच अंतःकरणवृत्तीवरच येत नाहीत. तो आपण या वाचून काहीच न देखे, तो आपल्या आत्मस्वरूपा वाचून दुसरं काहीच पाहत नाही. हे खुद इथं बघा बरं का चुकून झाले ते, नाहीतर पुन्हा अर्थ करता करता बरेच श्रम होतील आणि अर्थ लागणार नाही. हे खुन लादले नवीन, मला वाटलं नवीन म्हणजे काहीतरी नवीन असं आहे का मला वाटलं का काहीतरी नवीन न्यायिकांचं वगैरे काय खंडन विंडन आहे का काय त्याच्यामध्ये. तर ते सांगतात हे खुन लादले नवीन, तिथं पदच्छेद झाला आहे ती संहिता करून घ्यायची तिथं. तर ते सांगतात हे खुन लादले नवीन, ही खून किंवा हा संकेत किंवा ही अनुभूती जोपर्यंत प्राप्त झाली नाही तोपर्यंत उगेचे असावे क्रियाशून्य. जर माणसाने ही आत्मस्वरूपाचं खरं यथार्थ ज्ञान झालं नाही आणि म्हणतो उगेचे असावे क्रियाशून्य, आम्ही कोणतंच कर्म करणार नाही, आम्ही कर्माचा स्वरूपाने परित्याग करू, असं जर कोणी म्हणेल तर ते म्हणतात दोन्हीही जाणं अंतरली तिथे. त्याचं दोन्ही प्रकारला तो अंतरला. दोन्ही प्रकार म्हणजे कोणतं काय माहिती आहे का, तर ते सांगतात त्या दोन्हीलाही अंतरला. दोन्हीला कशाला अंतरला, तो काय म्हणतो मी क्रियाशून्य राहील. पण क्रियाशून्य राहील असं म्हणत असताना दोन कोणते अंतरले, क्रियाही नाही सरली, त्याची क्रियाही संपली नाही. जरी तो म्हणला क्रियाशून्य राहील तर आत्ताच आपण पाहिलं काळापुढं त्याला कधी कधी हात टेकावे लागतात आणि नाहीच टेकले एवढे करून तो मरणापुढं तर हात टेकावे लागतात. बरं टेकले एकदा, परंतु तुका म्हणे एका मरणेची सरे झालं त्याचं का पुनरपी जननम पुनरपी मरणम अशी स्थिती झाली. त्यामुळं ते सांगतात क्रियाही नाही सरली, कर्मही संपलं नाही आणि सुखाचीही शिराणी झाली आणि सुखाचाही तोटा झाला. क्रियाही संपली नाही आणि त्या निरोध करता करता त्याच्या ठिकाणी त्या सुखा म्हणजे जे स्वतःसिद्ध असणारं व्यापक निरतिशय निर्विशेष निर्निमित्तक अशा सुखालाही पण अंतरला. दोन तोटे झाले त्याचे. आयशीच खून दाविली असे पुढे, अशीच खून आता पुढं सांगतात. ही खून सांगतात 26व्या ओळीमध्ये. एवढी सगळी ओवी आपण पूर्ण करू. थोडासा विवेक करतो. प्रत्याहारादी अंगी योगे अंग टेकिले योगी, तो झाला ये मार्गी देहाचा चांदू. याचे अनेक प्रकाराने अर्थ केलेले आहेत. साधारणपणे ह्या अन्वयानुरूपही अर्थ आपण पाहू. प्रत्याहारादी अंगी योगाचे अष्टांग आहेत. योगा अष्टांग योग आहे आपण म्हणतो. कोणते यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी असा अष्टांग योग आहे. आता हे अष्टांग योगाविषयीचं वर्णन करतात. हे कशासाठी हे ओवी आली पुढं, तर पाठीमागं काय काही लोक म्हणतात की आम्ही कर्माचा निरोध करू. तर कर्माचा निरोध काय, योगी पुरुष हे तर झालं कर्मठाचा किंवा कर्मजडाचा विषय. परंतु त्यांनी त्या कर्माचा निरोध केला, आपली कर्मठता किंवा कर्मजडता टाकून दिली म्हणलं तर ते टाकता येत नाही ज्ञाना वाचून. म्हणून त्यांनी सांगितलं ज्ञाने विन एके उपाय करीशी जितुके चितुका गुंफिशी आधिके रुखी ये. या ठिकाणी दुसरं उपायच नाही. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य हा पंथा विद्यते अयनाय असं श्रुतीमाता सांगते. तर तीच गोष्ट इथं सांगतात. प्रत्याहारादी म्हणजे प्रत्याहार म्हणजे आपली जी इंद्रिय विषयाकडे जातात त्या विषयाकडून त्यांचा निरोध करणं आणि पुन्हा आपल्या गोलकात स्थापन करणं याला म्हणतात प्रत्याहार. या प्रत्याहार ही येते अनेन इति प्रत्याहार. तर प्रत्याहारादी असं म्हणतात म्हणजे प्रत्याहारापासून सुटका आपली सुरुवात करायची. इथं प्रत्याहारच का लिहिला तर यम नियम आणि
आसन ही जे आणि प्राणायाम हिची 4 अंग जी आहे ही पूर्व भूमिकेतली अंग आहे. खरं योगाची जी सुरुवात होते ती प्रत्याहारापासून होते आणि निर्विकल्प समाधीमध्ये त्याची परिसमाप्ती होते. इथं ज्ञानोबारायांनी प्रत्याहार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून सांगितलं. खरं योगसूत्रामध्ये त्रयाणाम एकत्र संयमः असं सूत्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की खरं पाहिलं तर धारणा, ध्यान आणि समाधी ह्या तिघांना मिळून संयम असं म्हणतात. ही एकापेक्षा एक श्रेष्ठ असणारी साधनं आहेत. परंतु प्रत्याहार याचं मूळ आहे. जर ज्या मनुष्याला इंद्रियाचा संयम करता येत नाही तो पुरुष ध्यान, धारणा आणि समाधीला योग्य होत नाही. म्हणून प्रत्याहारापासून समाधीपर्यंत योगी अंग टेकिले. योगाच्या साधनाने योगाने अंग टेकलं म्हणजे काय केला, त्याचा आश्रय केला, म्हणजे अष्टांग योगाचा आश्रय केला असा एक अर्थ आहे. आणि दुसरा असं आहे, आपण म्हणतो ना तुमच्या पुढं हात टेकले, तसं अंग टेकलं. प्रत्याहारादी साधने त्यांनी योगाच्या साधनाने ह्या तत्त्वज्ञ पुरुषापुढं जीवनमुक्तीच्या ज्याचा काय कर्म आणि कर्माचा परित्याग याविषयी आग्रह सुटलेला आहे. कारण त्याने आपल्या आत्मतत्वाचं यथार्थ अवगम झाल्यामुळं त्या ठिकाणी शरीर, मन, क्रिया यांचा त्रैकालिक अत्यंत भाव ज्याच्या बुद्धीवर आरूढ झालेला आहे अशा पुरुषापुढं हे जे योगादी साधन आहे ना त्यांनी अंग टेकलं म्हणजे हात टेकले. काय भाऊ तुझ्यासारखा म्हणून ते तुकाराम महाराज घोटविनं लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडविनं. तसं तीर्थ भ्रामकाशी आणीनं आळस कडू स्वर्गवास करीनं भोग. ज्या ठिकाणी अष्टांग योगे न शिनिजे यम नियम निरोध न किजे राया. ह्या अष्टांग योगांना इथं काहीच महत्त्व नाही. म्हणजे अष्टांग योगाचं साधन करून प्राप्त होणारा जो आनंद आहे तो ह्या जीवनमुक्त पुरुषाच्या पुढं काहीच नाही. तो कसा झाला म्हणतात, तो झाला ये मार्गी देहाचा चांदू. आणि दुसरे ना अंग टेकले म्हणजे ही जी अष्टांग योग आहे यांचं अंग टेकलं म्हणजे त्याचा शेजार केला. शेजार केला म्हणजे आता आम्ही हे अनुष्ठान करू अष्टांग योगाचं असं ते करायला गेला. तो योग मार्गातला प्रत्याहारापासून तर निर्विकल्प समाधीपर्यंत असणारी साधना करण्यास प्रवृत्त झालेला जो योगी पुरुष आहे आणि त्याला बरोबर ना चित्ताच्या वृत्तीचा निरोध करताना तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम यामध्ये प्राप्त होणारा जो निर्विकल्प समाधीमग्न पुरुषाला, योगी पुरुषाला होणारा जो आनंद आहे तो आनंद म्हणजे काय हे म्हणतात, तो झाला ये मार्गी देहाचा चांदू. या मार्गामध्ये तो दिवसाचा चंद्र ठरला. आता तुम्ही सांगा बरं, ज्या वेळेला प्रखर असा प्रकारचा प्रकाश सूर्याचा असताना म्हणे चंद्र आकाशात आलेला आहे, काय असं नाही, त्याला अकिंचितकर आहे, असला काय आणि नसला काय अशी स्थिती आहे. तसं माणसाला आहे ना, आत्ता सांगितल्याप्रमाणे आपले काही ग्रंथ आहेत. आता जीवनमुक्ती विवेक विद्यारण्य स्वामींनी लिहिलेले असे काही वेदांतातले ग्रंथ आहेत की ज्या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की माणसाने तत्त्वज्ञान करून घ्यावं आणि जीवनमुक्तीचं विलक्षण साधनाचं जर त्याला अनुष्ठान करायचं झालं तर ते सगळ्यात जवळचं साधन. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये माझ्या मनीची आवडी पंढरपुराने येणं गुढी आपण भक्ती सिद्धांताचं निरूपण करतो किंवा तुकाराम महाराज म्हणतात भक्ती भाग्य सीमा साधीनं पुरुषार्थ असं म्हणतात. परंतु जे काही शास्त्र संस्कारी जे लोक आहेत, विशेषतः ज्यांच्या ठिकाणी योगाचे संस्कार आहेत आणि अशा पुरुषांनी वेदांताचं चिंतन केलं तरी त्यांचा काही ठिकाणी आग्रह दिसतो. जीवनमुक्ती विवेकामध्ये विद्यारण्य स्वामींनी सांगितलेलं आहे, त्याच्यावर एक टीका आहे, काय तिचं नाव, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी योगाचा पुरस्कार केल्याचा दिसतो. तर त्यांनी सांगितलं की त्यानंतरही त्या पुरुषाला चित्ताची एकाग्रता टिकवण्यासाठी त्यांनी योगाचा अभ्यास केला पाहिजे असा आग्रह धरलेला आहे. पण ज्ञानोबारायांचा हा आग्रह नाही. ज्ञानोबाराय सांगतात प्रत्याहारादी अंगी योगे अंग टेकिले योगी, तो झाला ये मार्गी देहाचा चांदू. दिवसाचा चंद्र असला काय आणि नसला काय, किंवा भर दुपारी जर एखाद्याने दिवा लावला तर काय त्याचा उपयोग आहे. तसं ह्या योगाच्या अभ्यासाचं तिथं काहीही महत्त्व नाही अशा प्रकाराने सांगतात. आता त्याविषयीचं टीका 26व्या क्रमांकाच्या ओळीवरची. आगा आत्मसुखी उपविष्ट झाला, ते झालेपणही विसरून गेला, देहाच्या अध्यासू सरला पहिलेची ज्याचा. आता सांगता जो आत्मसुखामध्ये बसलेला आहे, आत्मसुखामध्ये रम्मान झालेला आहे, इतका रम्मान झालेला आहे का मी पूर्वी आत्मसुखाला सोडून दुःख भोगत होतो आणि मी आता आनंदाची अनुभूती घेत आहे, अशा प्रकारचा आपण आता आत्मसुखाचा आनंदाचा भोगता झालो हे सुद्धा जो विसरून गेलेला आहे. कारण का देहासंबंधाने असणारा अध्यास
त्याचा केव्हाच सरून गेलेला आहे. म्हणजे सरून गेलेला आहे म्हणजे खरा अध्यास त्याला कळलेला आहे. त्याचं मिथ्यात्व कळलं की ते मिथ्या पदार्थ काय होतो, निवृत्त होऊन जातो. कारण हे की त्याला एकदा त्याचं आत्मस्वरूपात प्रविष्ट झालेला पुरुष त्याच्या ठिकाणी देह अध्यास राहिलेला नाही. म्हणून क्रिया अथवा उगेपण हे देह अध्यासाची गुण. आता देह संबंधाने क्रिया करायची किंवा क्रिया करायची नाही हे देहाला गृहीत धरलं तरच मी देह आहे म्हटलं तरच मी क्रिया करणार किंवा करणार नाही असा आग्रह असेल. परंतु त्याला हे देहाध्यासाची खूण तया स्वात्मानुभवी जाणं, त्या आत्मानुभवी पुरुषाला ह्या देहाध्यासाची खूण किंवा संकेत थोडासा तो तरी कसा असेल, अर्थात असणं शक्य नाही. ते काहीच तेने नेनोन घडो क्रिया अथवा उगेपण हे खून लादले नवीन तुष्णीभूत जे झाले. आता पुन्हा अजून हे सांगतात. आता काही लोक म्हणतात ते काहीच तेने नेनोन. काही लोक काय म्हणतात, हे त्यांना काहीच माहीत नाही की हा देह अध्यस्त आहे, आत्मा अधिष्ठान रूप आहे. खरं जर पाहायला गेलं तर त्या आत्म्याच्या ठिकाणी प्रकाशक भावही नाही, त्या ठिकाणी द्रष्टाद्रष्टृत्व भावही नाही, अध्यास अधिष्ठान असाही भाव नाही, असं त्यांना ज्ञान झालेलं नाही. आणि मग त्यांच्याकडून किती जरी त्यांनी क्रिया केल्या किंवा क्रियेचा त्याग केला, किती कर्म करू किंवा कर्माचा त्याग करू, असे जे पुरुष आहेत ते पुरुष हे खून लादले नवीन, हे वेदांताचं रहस्य त्यांना ज्ञात झालं नाही. मग ते तुष्णीभूत जे झाले ते तुष्णी अवस्थेला प्राप्त झाले. सारखं म्हणायला लागले एक वृत्ती निघून गेलेली आहे, दुसरी वृत्ती अजून आली नाही, मधला जो वृत्ती संधिकाल आहे तो वृत्ती संधिकाल वाढवावा. परवाच मी कुठंतरी वाचलं की एका अनुभवी योगी पुरुषांनी लिहिलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की साधारणपणे 42 सेकंद जर मनुष्याला तुष्णी अवस्थेत राहता आलं तर त्याला निर्विकल्प समाधीचा लाभ होण्याचा अधिकार येतो, असं त्यांनी लिहिलं होतं. त्याच्यामध्ये काय असेल माहीत नाही. पण हे म्हणतात हे खून लादले नवीन, हे आत्मखुन तर त्यांना प्राप्त झाली नाही आणि तुष्णीभूत जे झाले आणि ज्यांनी योगस्तु चित्तवृत्ती निरोधा आणि तुष्णीभूत झाले म्हणजे काय, तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानं. सत्यत्व बुद्धी व्यवहारामध्ये मन सत्य समजून त्याचा निरोध केलेला आहे, मनाचा निरोध केलेला आहे आणि ह्या तुष्णीभूत अर्थात निवृत्तिक स्थितीला ते प्राप्त झाले. ते प्रत्याहारादी मिळे योगाभ्यासाचे निबळे तुष्णीभूत बैसले ते न सरती येतं. इथं ज्ञानोबा म्हणतात त्यांनी जरी प्रत्याहाराधिक साधनांचा अवलंब केला, योगाभ्यास केला, तुष्णी अवस्थेला प्राप्त झाले तरी ते आमच्या ह्या जीवनमुक्त ज्ञानी पुरुषांच्या पुढं सरते होत नाहीत. जेवी चंद्रमा दिवसा गगनी उदेलाची उपयोगी कोणी न मानी तेवी आकर्षिली अवघी करणी योगी जनी. ते म्हणतात दिवसा आकाशामध्ये चंद्राचा उदय व्हावा आणि तो उपयोग जरी उदयला तरीसुद्धा त्याला कोणीच मानत नाही, हा प्रकाशरूप आहे म्हणून हा जरी उदयित झाला असला तर याचा काही उपयोग आहे त्यात असं कोणीच मानत नाही. त्याप्रमाणे ह्या योगी पुरुषांनी जरी आपल्या सगळ्या इंद्रियांचा निग्रह केला तरीसुद्धा त्या इंद्रियाचं आकर्षण केलं, निग्रह केला, त्या आकर्षणाच्या पोटी आस्तिकरणीयाच्या कोटी न करिताची उठी कर्तृत्व तेथे. ते म्हणतात त्यांनी आकर्षण केलं आहे, इंद्रियांचा संयम केला, पण त्या संयम करण्यामध्येच करणीयाच्या कोटी असते. त्या ठिकाणी कर्माच्या अनेक प्रकार आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो ना वनी जाऊनी वनिता चिंतू लागला, तर या ठिकाणी ते कर्मच आहे ना, इकडं परित्याग केला तरी ते कर्मच आहे. तसं त्याच्या पोटामध्ये, त्याच्या निग्रहाच्या पोटामध्ये कर्म आहे. कर्म निग्रहाच्या पोटामध्ये काय आहेत, कर्म आहेत. आणि पुन्हा ते कर्म करीत नाही, करत नसला तरी कर्तृत्व ते तेवढे, मी कर्म करणार नाही अशा प्रकारचं कर्तृत्वाचा अभिनिवेश आहे. म्हणजे काय, कर्तृत्व मी हे कर्म करणार नाही अशा प्रकारचा त्याचा पुन्हा काय, त्या कर्मामध्ये अकर्माचा अभिमान आहे. म्हणून यालाच म्हणतात अकर्मणीचे कर्म याहा, आहे की नाही, अकर्मणीचं कर्म या, अकर्मामध्ये कर्म पाहणं. आगा आत्मप्रत्यय विन नवी जे की करणीहीन न करी तव दुने करणी वाढे. ज्या पुरुषाला आत्मज्ञान झालं नाही, आत्मानुभूती झाली नाही आणि तोपर्यंत तो नैष्कर्म्य दशेला कधीच प्राप्त होत नाही. उलट ते म्हणतात जोपर्यंत तो बाहेरून कर्माचा निग्रह करतो किंवा स्वरूपाने कर्म त्याग करण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत त्याचं कर्म उलट कर्माचा विस्तार होत जातो. जरी सापडे आपले वर्म मग कोठोनी उपजेल कर्म आगा न करणे हा धर्म इंद्रियांचा की. मी कर्म करणार नाही म्हणजे कोण, हात पाय वगैरे कर्मेंद्रियाने कर्म करणार नाही म्हणजे कर्मेंद्रियाचा अभिमान धरूनच म्हणतो मी कर्म करणार नाही, मग हा कर्माच्या कचाट्यातून सुटेलच कसा. म्हणून म्हणतात जरी त्याला
आपलं आत्मस्वरूपाचं वर्म जर त्याच्या लक्षात आलं तर त्याच्या ठिकाणी कर्म कधी उत्पन्न होईल का? का करून आकर्ता आहे, का भोगून अभोगता आहे की नाही? भोगून अभोगता आहे असा जो पुरुष आहे त्याला हे कर्म कधीच लागणार नाही. कारण ते म्हणतात आणि तो लावूनही घेत नाही. कारण कर्म न करणं ह्या धर्म आत्म्याचा आहे का इंद्रियांचा आहे? कर्म करणं हा धर्म कोणाचा आहे? आणि न करणं हा सुद्धा कोणाशी संबंधित आहे? इंद्रियांचाच आहे. तो आत्म्याचं ते स्वरूप किंवा धर्म नाही. विषय इंद्रिय योगे न करणीयाचे नि वागे करावीचे लागे इंद्रियवंता. विषय आणि इंद्रिय यांचा संयोग होऊन बरोबर ना जे कर्म करायचं त्या कर्माचा जरी त्यांनी परित्याग केला तरीसुद्धा त्या इंद्रियवान पुरुषाला, इंद्रियाशी तादात्म्याभिमान धारण करणाऱ्या पुरुषाला कर्म करावंच लागतं असं सांगतात. कर्म करावंच लागतं. अंगविधी ते सांडूप आहे तेचे अविधी रूपे कर्म होये, चालणे सांडू जाये तो वैसने घडे. समजा तो काय म्हणतो, त्याने विधिरूप कर्माचा त्याग केला, परंतु केला तर मग काय होईल? कारण इंद्रियाने विधिरूप कर्म केलं नाही तर अविधीचं निषिद्ध कर्म करील. जर त्याने चालत होता आणि चालण्याचा परित्याग केला तर दुसरं कोणतं कर्म करील? बसण्याचं कर्म करील. कर्म सुटणार आहे का? नाही. आगा बोलणे जै नावडे तै मौना ते तरी धरणे घडे. जर त्याला बोलणं आवडत नसेल, बोलणं हे क्रिया आहे, मी तिचा निग्रह करील, आता काय झालं? मौनरूप कर्म करील. एवं न करणे जे आवडे तेची मांडे कर्मत्वे. जे त्याला करावं वाटत नाही तेच काय होतं? त्याला कर्माच्या रूपाने प्रारंभ होतो. एवं कर्तृत्व स्थिती ऐशी नव्हे रीती आणि काही संमती पुरातन असती. म्हणून ते म्हणतात तत्त्वज्ञान जर नसेल ना आणि जरी अशा पुरुषाने किती निग्रह केला तरी हा सूर्यापुढं जसा चंद्र दिवसाच्या सूर्यापुढं जसा चंद्र आहे तसं याचं जीवन आहे असं सांगतात. एवं कर्तृत्व स्थिती ऐशी नव्हे रीती. याला म्हणतात की हे योगाची निंदा करण्यात तात्पर्य नाही, इथं वेदांताचं यथार्थ ज्ञान सांगायचं आहे, हे अर्थवाद आहे. याच्या ठिकाणी एवं कर्तृत्व स्थिती ऐशी नव्हे रीती, अशा प्रकारची कर्तृत्वाची स्थिती ही काही खरी पद्धती नाही आणि काही संमती पुरातन असते. आणि याविषयी आपल्या पुरातन स्मृतिग्रंथामध्ये याविषयी सांगितलेले आहे. हा श्लोक फार सगळ्या टीकाकारांनी याच्यावर खूप मार्मिक सांगितलेला आहे. तर तो श्लोक इथं संमत आहे गीतेतला. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनाः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. सगळ्यांना हा श्लोक तसा म्हणलं तर कुठ आहे आणि वेदांताच्या चिंतकाला हा एकदम सहज बुद्धीवर आरूढ होणार आहे. तर त्याच्यामध्ये ते सांगतात हे जरी ह्या माणसाने किती विषय टाकले, भगवान सांगतात विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना. देही म्हणजे जीव जो आहे तो जीव ज्या वेळेला निराहार म्हणजे त्या इंद्रियांपासून विषयांपासून इंद्रियांना दूर करतो, त्यांचा निग्रह करतो, तेव्हा विषया विनिवर्तन्ते. ते विषय जे आहेत ना ते विषय निवृत्त होतात. परंतु ते म्हणतात रसवर्जम. पण त्या विषयामध्ये जो रस आहे त्या विषयामध्ये जी सुखत्व बुद्धी आहे, हे विषय मला सुखाला कारण होते, ही जी बुद्धी आहे ना, किती इंद्रियाने विषयांचा त्याग केला आणि किती प्रत्याहार केला तरीसुद्धा त्या ठिकाणी विषय निवृत्त होतील. पण मनामध्ये जे वाटतं की त्या विषयात सुख आहे ही भावना मात्र रसवर्जम, रस सोडून म्हणजे त्याच्यामध्ये असणारा रस सोडून फक्त विषय दूर राहतील. अंतःकरणावृत्तीमध्ये रस जो आहे तो मात्र तसाच राहील. मग आता तो कशाने जाईल? रसवर्जम तसा रसाहापी. त्या विषयांच्या ठिकाणी जो आनंद आहे तो कधी त्या विषयांच्या ठिकाणी असणारा जो काय रस बरोबर आहे ना, त्या ठिकाणी तो विषयाची सुखत्व बुद्धी ती पण निवृत्त होईल. पण त्याला साधन कोणतं सांगतात भगवान? रसोप्यास्य परम दृष्ट्वा निवर्तते. जोपर्यंत त्याला आत्मज्ञान होणार नाही तोपर्यंत विषयामध्ये सुखत्व बुद्धी जाणार नाही. इंद्रिय आणि विषयांचा कितीही परित्याग केला तरी. याच्याविषयी मी एक घडलेली गोष्ट सांगतो, एवढा श्लोक झाल्यावर सांगतो. रसवर्जम इति तत्वावबोध एवैकाः सर्वाशा तृणपावकाः. योग वासिष्ठातला दुसरा संमत श्लोक आहे. तत्वावबोध वशिष्ठ म्हणजे रामचंद्र सांगतात जर अंतःकरणामध्ये विषयाची आशा, अभिलाषा, कामना, इच्छा जर आपल्या अंतःकरणात असतील तर नुसता विषयांचा इंद्रियांपासून त्याग करणं हे त्याचं मूलभूत साधनच नाही. त्याचं खरं साधन असेल ते मुले कुठाराहा या न्यायाने एकच आहे
की तुम्हाला परमदृष्ट्वा तुम्हाला तत्त्वज्ञान झालं पाहिजे. तत्त्वज्ञानाशिवाय तुमच्या ठिकाणी ह्या जो काही आशा अंतःकरणामध्ये आहेत अभिलाषा त्याची निवृत्ती होणार नाही. विषयामध्ये सुख वाटतं ना, तत्त्वज्ञान होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याच्याविषयीचं, कारण त्याचं मिथ्यात्व किंवा त्या विषयाचं या ठिकाणी शून्यत्व, तत्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते विषयच नाहीत हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत विषयाला सत्य. मग आता तुमची होई सत्यत्व देवनी रोधीशी तरी बद्धता न चुके कल्पांतेशी, असत म्हणून आवेरीशी तरी असताची मुक्त. हाय भाग इथं सांगितलं. तत्वावबोध एवैकाः सर्वाशा तृणपारकाः. या ठिकाणी तत्त्वज्ञान हे जे आहे ते सर्व आशारूपी तृणाचं नाश करणारा अग्नी आहे. म्हणजे तत्त्वज्ञान झालं की विषयामधली सुखत्व बुद्धी ही निवृत्त होते. आणि याच्याशिवाय दुसरा उपाय आहे का काही? नान्य हा पंथा विद्यते आयनाय, याला दुसरा कोणताच उपाय नाही. एवं ज्ञानिया प्रवृत्ती ते सहजची घडली निवृत्ती पुढेही हेची स्थिती स्थविली असे. ते म्हणतात एवं अशा प्रकारे ज्ञानिया प्रवृत्ती, ज्ञानीपुरुषाची जी प्रवृत्ती आहे ना ती प्रवृत्ती नाही, हे सहजची घडली निवृत्ती. ही प्रवृत्ती असताना सुद्धा ती काय आहे? निवृत्तीच आहे. पुढेही हेची स्थिती स्थविली असे, पुढेही या स्थितीविषयी सांगितलेलं आहे. आता इथं जे लिहिलं ना आपण, रसवर्जम रसोपेश्य परमदृष्ट्वा निवृत्ती, सांगू का 5 मिनिटात? हां, ते सांगतात की माणसाची सुखत्व बुद्धी जी आहे ते अज्ञानी पुरुषांनी कितीही इंद्रियाचा निग्रह केला म्हणून त्या विषयांच्या म्हणजे जे रस आहे ते रसत्व बुद्धी त्याची जात नाही. याच्यासाठी थोडक्यात सांगतो की आम्ही एकदा पैठणमध्ये राहण्याचा योग आला. मी त्या ओरीमध्ये राहत होतो बाहेरच्या. तिथं एक मनुष्य होता, तर तो पहाटे 4 वाजता उठल्यापासून तर रात्रीचं 12 वाजेपर्यंत फक्त तो 4 तास झोपायचा. काकड्यापासून रात्रीचं त्याचा ठरलेला जप, त्या आजान वृक्षाखाली पारायण असं चालू राहायचं. ग्रस्ती मनुष्य होता आणि त्याला जर आपण काही थोडं 2 शब्द जास्त बोलले तो म्हणायचा माझा महत्त्वाचा वेळ घेऊ नका. तो म्हणायचा तुमचं काय काम असेल तेवढंच बोला. आम्ही एकाच ओरीमध्ये राहत असो. नंतर काय झालं, एक आपली फाल्गुन षष्ठी आली नाथ महाराजांची, तर तो माझ्याजवळ आला. त्याच्याजवळ विना होता, काही साहित्य होतं, ग्रंथ. तर तो म्हणे आता षष्ठी आलेली आहे आणि काय होईल की आमच्या गावाकडचे लोक येतील आणि मी 6 महिने झालं पत्नीचं माझा भांडण झालं जरा, आणि त्यामुळं मी कोणाला न सांगता आलो. योगायोगाने अजून कोणाला माहीत नाही. तर मी वरचा जो नाथसागर आहे तिथं कुठंतरी राहतो आणि मी ओरीत राहत होतो, तिथं तुमचं माझं सामान तुमच्याकडं राहू द्या असं त्यांनी सांगितलं. मी ते सांभाळायला घेतलं. तो मी थोडीशी वळकटी आणि माझं पूजा साहित्य घेऊन जातो. तो गेला. तो साधारणतः द्वितीयेपासूनच तो गेला, म्हणजे बीजेच्या दिवशीच गेला तो आणि तिकडं राहायला लागला. याच्यामध्ये तो म्हणला मी दर्शनाला येणार नाही, काही नाही, कारण माझा निश्चय झाला की आता किमान 108 पारायणं करायची आणि परत घराचं तोंड पाहायचं नाही असं माझं ठरलेलं आहे. आणि नंतर काय झालं की तो पंचमीलाच परत आला आणि त्यांनी सांगितलं सामान वगैरे आहे ना व्यवस्थित, कारण वारी भरलेले होते. मग त्याचं सगळं सामान घेतलं. तो म्हणला आता मी घरी जाणार, उद्याच घरी जाणार. तर मी म्हटलं का बरं घरी जायचं तुम्हाला? तर त्यांनी सांगितलं ते नाथसागरावर मी आंघोळीला गेलो, नेमके गावचे लोक भेटले आणि त्यांनी असं सांगितलं की त्याच्या घरी कसं काय व्यवस्था आहे. मी विचारलं होतं. तो म्हणे आमच्या घरी मंडप आणि ते लाऊडस्पीकरचं हे आहे, शेट आहे आणि त्याच्यावर आमची गुजराण चालते आणि एक छोटं दुकान आहे म्हणे किराण्याचं. मी पाहत होतो. तर ते म्हणे काय झालं, गावचे लोक आले. गावच्या लोकांना खूप आनंद झाला. त्यांनी मला सांगितलं बरं झालं तुम्ही सापडले इथं, पण तुम्ही घरी यायला पाहिजे. मग म्हणे मी त्यांना विचारलं घरी कसं चाललं आहे. तर म्हणे मी काही पैसे पण घरी ठेवून आलो होतो. तर त्यांनी विचारलं कसं चाललं आहे. ते म्हणे एकदम चांगलं आहे. तुम्ही आल्यावर 4-5 दिवसानंतर मंडळीनं दुकान उघडलं आणि ते आता दुकानही पाहते आणि कोणाला तरी मजुरांना लावून जर कोणाची मंडपाची ऑर्डर असली तर ती पण करते. असं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. तो म्हणे ते ऐकल्यापासून मला रात्रभर झोपच आली नाही. मी मंडळीला दुकानात लग्न झाल्यापासून कधी 1 तासभर सुद्धा येऊन बसू दिलं नाही म्हणे. आणि आज ती दुकानात बसली म्हणजे आपली सगळी आबरू गेली म्हणे. त्यामुळं आता षष्टीला तो थांबला नाही. मी त्याला म्हटलं काला करून जा. ते म्हणणे नाही असं कधी मी आता मी राहू शकत नाही. तो गेला, तो अजून भेटला नाही. त्यांनी विषयांचा त्याग नव्हता केला का? केला होता, पण रसवर्जम त्या ठिकाणी रसत्व बुद्धी होती आणि त्यामुळं रसोपी ते जर तत्त्वज्ञ संत असला तर रसोपी अस्य परमदृष्ट्वा निवर्तते. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय.
महाराज की जय.